नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. रामदासभाई कदम यांची उद्धव ठाकरेंवर तोफ, घणाघाती टीका करत लगावला खोचक टोला. 9 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दापोलीत भव्य सभा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 400 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन. गीतेंनी विकास न करता केवळ समाजाच्या नावावर निवडणुका लढवल्या, आमदार योगेशदादा कदम यांचा गीतेंवर हल्लाबोल. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धेश रामदासभाई कदम यांची निवड. खवटी येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचे आयोजन. सविस्तर वृत्त. महाराष्ट्रात सध्या आरोप प्रत्यारोपांची लढाई सुरू आहे. अशातच आता माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे काय असा प्रश्न उपस्थित करत रामदासभाई कदम यांनी ठाकरेंवर तोफ डागले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे हे केवळ कॉर्नर सभा घेऊन मोदी आणि एकनाथ शिंदेंवर टीका करण्याचा एकसूत्री कार्यक्रम करत आहेत. त्यांच्याकडे टीका करण्याशिवाय दुसरा कार्यक्रम आहे काय? मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात हा माणूस बाहेर पडला का असा खोचक टोला रामदासभाई कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावलाय. त्याप्रमाणे महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जसा ठरतो आहे 23 महाविकास आघाडीला आहे कोण आहे मला सांगा. आता उद्धव ठाकरे सोबत कोण आहे? आता आपण पाहिलं तो आदित्य आणि उद्धवजी आले होते कोकणामध्ये, 500 लोक सभेला नव्हती. कॉर्नर सभेला एक पंचायत समिती सदस्य सभा घेतो, तेवढ्या सभेला त्यांच्यासोबत माणसं नाहीत. फक्त जायचं आणि मोदी आणि एकनाथ शिंदेला शिव्या घालायच्या, हा एक कलमी कार्यक्रम सोडला तर उद्धव साहेबांकडे आहे काय? आज कार्यक्रम कुठला आहे? विकासाचा काही नाही ना. पण त्याला मुख्यमंत्री झाल्यानंतर संधी होती, पण 2.5 वर्ष माणसाच्या भागच पडला नाही माणूस हा. आता फक्त बोंडाचंच काम करत होतो. आणि म्हणून म्हटलं की शिवसेना प्रमुखांच्या पोटी असा नालायक मुलगा जन्माला आला, त्याची खंत वाटते आम्हाला. माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी महाराष्ट्रातील भाजपा विरोधकांसह सोबत असणाऱ्यांना देखील नेस्तानाबूत करू पाहत आहे अशी घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्रात भाजपा लोकसभेच्या 48 जागा लढवू शकेल अशी खोचक टीका करत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आपला विश्वास असल्याचं देखील रामदासभाई कदम यांनी म्हटलं आहे. भाजपने जो सर्वे केला आहे त्याच्यावर 36 जागाची त्यांनी मागणी केली. 36 जागांवरती भाजपा निवडून येईल असं त्यांनी दावा केला. भाजप सर्वे केला असेल तर मला कल्पना आहे त्याची. ते 36 नाही, ते 48 पण मागू शकतात. आता जे चाललंय इथं महाराष्ट्राच्या भाजपाचं किंवा दापोलीमध्ये मी बघतोय सध्या, माझ्या मुलाचा साठी त्रास देत आहेत, मागच्या वेळेला देखील त्यांनी त्रास दिला. ते त्यांचं असंच आहे असं मला वाटतं की सगळ्या ठिकाणी फक्त कमळच नाही याचं आणि तर सगळ्यांना नेस्तनामच म्हणून टाकायचं काय, असं चाललंय काय अशी मला शंका येते. पण आदरणीय पंतप्रधानजी शहासाहेब दखल याच्यामध्ये घेतील आणि असं होऊ देणार नाही असा विश्वास माझ्या मनामध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र. 9 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दापोलीत 400 कोटींच्या विकास कामाचं भूमिपूजन करणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी 9 मार्च रोजी प्रथमच दापोलीमध्ये येत असून यावेळी 400 कोटींच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार असल्याची माहिती खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेशदादा कदम यांनी दिली. कोकणच्या दृष्टीनं महत्त्वाचे असलेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून प्रचलित असणारे हर्णे येथील आंतरराष्ट्रीय स्तराचं बंदर उभं राहावं अशी गेले अनेक वर्षाची मागणी होती. या ऐतिहासिक बंदराच्या विकासासाठी 205 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलाय. तसेच या ठिकाणी स्थानिक मच्छीमारांसह विदेशातील याट बोटी देखील येऊ शकतील. अशा प्रकारे हर्णे बंदर विकसित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार योगेशदादा कदम यांनी दिली आहे. मुख्यमंत्री दौऱ्यावरती येत आहेत. खूप मोठा एक विकासात्मक कायापालट दापोली खेड मतदारसंघाचा होणार आहे. काय नेमकी थीम असेल काय सांगा? महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर ज्या वेळेला सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मी त्यांना विनंती केली होती की दापोली मतदारसंघामधील अशी काही प्रमुख आणि महत्त्वाचे प्रकल्प आहेत ज्याला आपण चालना दिली पाहिजे, ज्याला आपण निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. मंजुरी होऊन अनेक वर्ष झाली परंतु निधीच्या अभावी
काही प्रकल्प रखडून पडले होते आणि त्वरितच सन्माननीय शिंदे साहेबांनी संबंधित विभागाला आदेश दिले, संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय दापोली मतदारसंघामधील प्रमुख प्रकल्प, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोकणाच्या दृष्टीने महत्त्वाचं असलं म्हणजे हर्णे बंदर. आंतरराष्ट्रीय स्तराचं हर्णे बंदर तिथे उभं राहावं अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. स्थानिक मच्छीमारांच्या समस्या लक्षात घेता हर्णे बंदर विकसित होणं गरजेचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासूनचं असलेलं हर्णे बंदर, एक वेगळा इतिहास त्या हर्णे बंदराला आहे. परंतु तरीसुद्धा त्या हर्णे बंदराकडे ह्या अगोदरच्या सरकारने दुर्लक्ष केलं होतं. परंतु आज आपण हर्णे बंदर 205 कोटीचा निधी खर्च करून आपण हर्णे बंदर विकसित करतोय. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या यॉट बोटी देखील तिथे येऊ शकतील अशी सुविधा आपण तिथे उपलब्ध करतोय. म्हणजे स्थानिक मच्छीमारांच्या सोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बोटी देखील तिकडे येतील अशी आपण तिथे सुविधा उपलब्ध करतोय. दुसरं, दापोली तालुक्यामध्ये असलेलं उपजिल्हा रुग्णालय आता ते 50 बेडचं आहे. त्याची क्षमता वाढवून 50 बेडचं अधिक करून 100 बेडचं नवीन रुग्णालय आपण दापोलीमध्ये आपण प्रस्तावित केलं होतं. ते 2013-14 साली मंजूर होतं, पण त्याला निधी उपलब्ध नव्हता. तो निधी आपल्याकडून 20 कोटी 21 लाख रुपये आपण ते उपलब्ध करून घेतले. त्याचं भूमिपूजन सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे. दापोली तालुक्यात 400 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा 9 मार्च रोजी दापोली येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आमदार योगेशदादा कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे, शिवसेना नेते रामदासभाई कदम, उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दापोलीमध्ये शिवसैनिकांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती देखील आमदार योगेशदादांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. आणि त्याचं देखील टेंडर झाले, वर्कआउट झालेली आहे. त्या देखील कामाचा शुभारंभ येत्या 9 तारखेला 9 मार्चला दापोली तालुक्यामध्ये ह्या सगळ्या कामाचं भूमिपूजन होणार आहे. आणि तिथे शिवसेनेची जाहीर सभा ही तिथे सन्माननीय शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. त्या सभेसाठी अर्थातच शिंदे साहेब आहेतच, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम असतील, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब असतील आणि रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सन्माननीय तटकरे साहेब देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित असतील. आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये ती जाहीर सभा होईल आणि महायुती म्हणून हा कार्यक्रम केला जाईल. साधारण किती कोटीच्या कामांचं भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे? जवळपास एकत्रित आपण बेरीज जर बघितली 350 ते 450 कोटींच्या कामांची भूमिपूजन एकाच दिवसामध्ये सन्माननीय शिंदे साहेबांच्या हस्ते दापोली तालुक्यामध्ये होणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार अनंत गीते यांनी आजपर्यंत केवळ समाजाच्या नावावर निवडणुका लढवल्या, कोणत्याही प्रकारचा विकास त्यांनी केलेला नाही अशी टीका दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांनी पत्रकार परिषदेत केली. खेड तालुक्यातील जामगे येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार योगेश कदम यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवर उडी घेतली. यावेळी त्यांनी थेट माजी खासदार अनंत गीते यांच्यावर निशाणा साधत गीतेंनी केवळ समाजाच्या नावावर निवडणुका लढवल्याचं म्हणत टीकास्त्र सोडलं. तसेच गीतेंनी त्यांच्या कालावधीत एकाही तरुणाला कामाला लावलं नाही की एखादा उद्योगधंदा देखील आणला नाही. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात त्यांना विजय मिळवणं कठीण आहे असं स्पष्ट मत आमदार योगेशदादांनी यावेळेला व्यक्त केलंय. शक्यता आहे कदाचित अनंत गीते या ठिकाणी उमेदवार उभे असतील. राजकीय समीकरणामध्ये बदललेली पाहायला मिळतात. तटकरे आणि कदम एकत्र आले असताना हा उमेदवार समजा जर असेल तर नेमकं काय चित्र बघता? बघा, मागच्या वेळेला गीते साहेबांचं आम्ही स्वतः काम केलं होतं, परंतु दापोली मतदारसंघामध्ये दापोली मतदारसंघ पुरतं म्हणेन अगोदर योगेश कदम नसतात तर गीते साहेबांना दापोली मतदारसंघामध्ये लीड मिळालं नसतं. काही अनेक गावांमध्ये गीते साहेबांच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी होत्या. फक्त आजपर्यंत त्यांनी निवडणुका फक्त कुणबी समाज म्हणून त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत. विकास त्यांनी काहीही केला नाही. त्यांनी कुठल्या एकाही मुलाला नोकरीला लावलं नाही. इतके वर्ष केंद्रामध्ये मंत्री असताना 15 वर्ष ते केंद्रामध्ये मंत्री होते, एकही उद्योग त्यांच्या मार्फत रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आला नाही. फक्त काही गावामध्ये समाज मंदिर मात्र बांधली. समाज मंदिर बांधून ती अशीच ओस पडलेली आहे. त्याला विकास म्हणत नाही ना. तुम्ही
30-35 वर्ष खासदार होतात, 15 वर्ष मंत्री होतात आणि लोकांना हे माहिती कळते ना. त्याचं उत्तर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना मिळालेलं आहे. त्यांना पुन्हा पडायची इच्छा असेल त्यांनी पुन्हा उभं राहावं आणि ह्यावेळेला दापोली मतदारसंघात त्यांनी लीडची अपेक्षा सोडून द्या. उलट महायुतीच्या उमेदवाराला कमीत कमी 55 ते 60 हजाराचं मताधिक्य आम्ही दापोली मतदारसंघात मिळवून देऊ. कमीत कमी, त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतं, परंतु घेताना दापोली मतदारसंघ ही लांबची गोष्ट आहे. विधानसभेत 115 आमदार असूनही शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिलं हा त्यांचा सन्मान आहे असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. यावेळी त्यांनी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमच्या सोबत आली याचा आम्हाला आनंद आहे असं सांगत येत्या निवडणुकीत भाजपा सर्वांना सोबत घेऊन निवडणुकांना सामोरं जाणार असल्याचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. तसेच रामदासभाई आपण गेली अनेक वर्ष ओळखत असून ते कधी कधी टोकाची भूमिका घेतात, रागाने बोलतात, पण त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की भाजपानं शिवसेनेचा सन्मानच केलेला आहे. असं आहे की मी इतके वर्ष रामदासभाईंना ओळखतो. अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे. कधी कधी रागाने देखील ते बोलतात. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही 115 आहोत तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे आणि आम्ही भक्कमपणे शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे आहोत. मुख्यमंत्री म्हणून आमचं पूर्ण समर्थन शिंदे साहेबांना आहे आणि आमच्यासोबतची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आमच्यासोबतचे इतर मित्रपक्ष असतील यांना सोबत घेऊनच आम्ही निवडणुकीला पुढे चाललो आहोत. त्यांचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवणार आहोत. आता हे ठीक आहे की अनेक वेळा अनेक लोक थोडं आमचं लक्ष वेधून घेण्याकरता किंवा आपलं महत्त्व पटवून देण्याकरता वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका बोलतात. आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्या गंभीरतेने घेऊ नये. महाराष्ट्र राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धेश रामदासभाई कदम यांची निवड करण्यात आली आहे. खेड तालुक्याचे सुपुत्र आणि शिवसेना नेते रामदासभाई कदम यांचे ज्येष्ठ चिरंजीव सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदावर निवड करण्यात आली. ही निवड झाल्याची अधिसूचना शासनाचे सहसचिव सूर्यकांत निकम यांनी जारी केली आहे. यापूर्वी A.L. झराड हे अध्यक्ष म्हणून 7 सप्टेंबर 2021 पासून कामकाज पाहत होते. मात्र गेल्या काही दिवसापासून कोणत्याही कारणाशिवाय प्रदीर्घ कालावधीसाठी ते गैरहजर राहिल्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली असल्याचं अधिसूचनेत जारी करण्यात आलं आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार सिद्धेश रामदास कदम यांची उर्वरित कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आल्याचं अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात आलं आहे. सिद्धेश रामदास कदम हे यापूर्वी शिवसेनेच्या युवा सेनेत राज्य कार्यकारिणीवर सदस्य होते. आता शिवसेनेच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदाची जबाबदारी ते पार पाडत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे. भरणे ग्रामपंचायतीचे उपसरपंचासह 2 सदस्यांची मनसेला आणि एकाचा उबाटा गटाला कायमचा जय महाराष्ट्र. खेड तालुक्यात प्रतिष्ठेची समजले जाणाऱ्या भरणे या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आणि 3 सदस्यांनी मनसे आणि उबाटा गटाला कायमचा जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला. बुधवारी दुपारी जामगे येथे आमदार योगेशदादा कदम आणि शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पक्षप्रवेश पार पडला. खेड तालुक्यातील भरणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि 3 विद्यमान सदस्यांसह एका माजी सरपंचासह अनेक जणांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दापोली मतदारसंघामधील खेड तालुक्यामधील भरणे ग्रामपंचायत आणि ह्या भरणे ग्रामपंचायतमधील 4 विद्यमान सदस्यांनी, माजी उपसरपंचांनी आणि शेकडो मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि अन्य विविध पक्षांच्या विरोधी पक्षामधील कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. नक्कीच भरणा म्हटल्यानंतर खेड तालुक्याचं नाक आणि सन्माननीय रामदासभाई ज्यावेळेला खेड मतदारसंघाचं नेतृत्व करायचे त्यावेळेला ही भरणे ग्रामपंचायत शिवसेनेच्या बालेकिल्ला म्हणून ओळखली जायची. आज
भरणे ग्रामपंचायतीवरती भगवा फडकवण्याच्या दृष्टीने पहिलं यशस्वी पाऊल आज आम्ही टाकलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आणि मला विश्वास आहे आज 4 सदस्य शिवसेनेचे आहेतच, आता अजून त्याच्यामध्ये 4 सदस्यांची भर पडली आहे. 15पैकी 8 सदस्य आज हे शिवसेनेचे तिथे अधिकृतपणे झालेले आहेत. म्हणजे बहुतांश सरपंच सदस्य हे शिवसेनेचे आज तिथे झालेत. शिवसेनेमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे, का नेमका प्रवेश केला शिवसेनेमध्ये, काय सांगा? जय महाराष्ट्र. गेली 15 वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून भरणा ग्रामपंचायत कार्य होतं. गेली सध्याच्या टर्ममध्ये मी उपसरपंच पदावर काम करतो. गेली 4 वर्ष आम्ही दादांच्या कामातून होणारा गावांचा विकास आम्ही बघत आलो. दादांनी खरोखर जनतेची गरज ओळखून तिथे विकास कामं केलेली आहेत. दिलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणं, निधीची तरतूद करणं, एक विजन घेऊन दादा काम करतात. आमच्यासारख्या तरुणांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळते. पूर्वी भाईंच्या माध्यमातून विकास कामं होत होती. भाई आणि दादांच्या दोघांच्या कामातून आम्हाला प्रेरणा मिळते. भविष्यात आमच्यासारखे अजून भरण्यातले काही सदस्य शिवसेनेत प्रवेश करतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरणा गावात आम्ही विकास कामांची गंगा आमच्या गावात येईल अशा पद्धतीची अपेक्षा करतो. आता वेळ झाली ब्रेकची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी. नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर. मनोरंजनाचा खास खजिना 56 HD अधिक 253 SD चॅनल्स आता फक्त 3,300 रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर. तर मग वाट कसली पाहताय, आजच रिचार्ज करा. आता एकाच वेळी एकाच घरात 3 वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी. एक टीव्ही आणि 2 मोबाईल वरती पाहता येणार 3 वेगवेगळे चॅनल्स. सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज 6 महिने फक्त 1250 रुपये आणि 12 महिन्यासाठी फक्त 2400 रुपये. आता विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाड तालुक्यापासून 20 किलोमीटरवर असलेल्या शेंदूर मळई या गावातील एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. काल रात्री 8:30च्या दरम्यान ही आग लागल्याचं समजतंय. शेंदूर मळई येथील रहिवासी मनोहर राणे पांडुराणे यांचा 80 ते 90 वर्षापूर्वीच्या जुन्या घराला आग लागल्याने आगीमध्ये घर संपूर्णपणे जळून खाक झालंय. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 3 गाड्या पोहोचल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र आग कोणत्या कारणामुळे लागली आहे याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. महाड MIDC पोलीस ठाण्यात या घटनेची कोणत्याही प्रकारची नोंद नाही. खेड तालुक्यातील खवटी येथे अखंड हरिनाम सप्ताह श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी वारकरी संप्रदाय खवटी पंचक्रोशीतर्फे स्वानंद सुखनिवासी कंधेराम महाराज व दरेकर महाराज आणि शांताराम मोरे महाराज व स्वानंद सुखनिवासी सद्गुरू काशीनाथ दळवी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य प्रसाद धर्म महाराज यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे 5 मार्च ते 7 मार्च 2024 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा करण्यात येत आहे. अध्यात्माच्या माध्यमातून 21व्या शतकात वास्तव्य करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. तरी सर्व भाविक मंडळींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आले. गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्सव हा गेले 47 वर्ष या गावामध्ये चालू आहे. यंदाचं वर्ष 47 वर्ष आहे आणि या 47 वर्षांमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू काशीनाथ दळवी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रयत्नाने आणि आता त्यांच्या कृपाशीर्वादाने हा संपन्न होत आहे. आणि अध्यात्माकडे या गावातील लोकांचा कल आता वाढलेला आहे. या सप्ताह सुरू होण्याआधी 1978ला या सप्ताहाची सुरुवात झाली आणि त्या काळची या लोकांची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. ह्या गावातील लोकांची परिस्थिती अतिशय गरीब होती, परंतु ह्या सप्ताह निमित्त अध्यात्माकडे लोक वळली. व्यसनाधीनचं प्रमाण जास्त होतं, परंतु व्यसनापासून
जानेवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बॅचलर ऑफ आर्किटेक्चर म्हणजे BArch प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या इयत्ता 12वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या 100% निकालाची परंपरा कायम राखत कोकण विभागात पहिले 5ही क्रमांक पटकावून यश संपादित केलंय. BArch परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सृष्टी शिंदे कोकण विभागात प्रथम, तन्वी नळकांडे कोकण विभागात द्वितीय, सिया तलाठी कोकण विभागात तृतीय, श्रावणी गौरव कोकण विभागात चौथी, स्वरा चिखले कोकण विभागात 5वी आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी आर्किटेक्चर कोर्ससाठी SPA भोपाळ, SPA दिल्ली, NITS यासारख्या भारतातील पहिल्या 10 नामवंत कॉलेजच्या प्रवेशास पात्र ठरले आहेत. विद्यार्थिनींच्या या यशामुळे सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे. BArch या प्रवेश परीक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर विभागातील रोहन खेडेकर, मानसी संतोष देवघरकर, शुभम जडा आणि गुरुप्रसाद देवघरकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिल अध्यक्ष उपेंद्र तलाठी, डॉक्टर अनिल जोशी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सर्व विद्यार्थिनींचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिक्षा चालक मालक संघटना जिजामाता उद्यान रिक्षा स्टँडच्या नामफलकाचं उद्घाटन मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं. यावेळी माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी रिक्षा चालक मालक संघटनेला आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी रिक्षा सेना जिल्हा अध्यक्ष सिकंदर बागी, तालुका अध्यक्ष राजन खेडेकर आणि रिक्षा सेना पदाधिकारी व चालक मालक संघटनेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जिजाबाई उद्यान येथे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना या शाखेचं आज ओपनिंग होत आहे. आज आनंद होत आहे की आमची खेडमधली ही 6वी शाखा आहे. 6वी शाखा ओपन करतो आणि भरपूर आनंद होतो आहे. आज जर आम्ही पाहायला गेलो तर आम्हाला दुसरा वाली कोणी नव्हता इथे की आम्हाला नाका पाहिजे तर नाके आम्हाला कोणी ओपन करून देत नव्हतं. पण आज आम्हाला आमचे नेते वैभवजी खेडेकर यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या शाबासकीच्या थापाने आम्ही आजपर्यंत हा 6वा नाका आम्ही आज ओपन करून खेडमध्ये शकतो आहोत. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं वाहतूक सेनेचे राज्याचे अध्यक्ष संजयजी नाईक यांच्या आदेशानं आमच्या या रत्नागिरी जिल्ह्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण रिक्षा संघटनेची जवळजवळ अतिशय उत्तमरित्या आमचे जिल्हाध्यक्ष सिकंदरजी बागी यांच्या माध्यमातून सुरू आहे. आज खेडमध्ये अनेक बेरोजगार युवक आहेत, त्यांना रोजगाराच्या संधी नाहीत. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण रिक्षा सेनेच्या माध्यमातून हे आमचे सगळेच खेड तालुक्यातले सगळे बेरोजगार युवक आहेत. त्यांनी रोजगारासाठी इतर कुठला मार्ग न अवलंबता मेहनत करून रिक्षा व्यवसाय अंगीकारला आहे आणि अशा सगळ्या रिक्षा व्यावसायिकांना हक्काचं स्थान असावं यासाठी या रिक्षा थांब्यांची आम्ही निर्मिती केलेली आहे. 7 मार्च रोजी महाडनाका ST डेपो येथे आग लागल्याची घटना घडली. सदर आग गोळा केलेला कचरा जाळल्यानंतर लावलेल्या आगीच्या माध्यमातून संपूर्ण परिसरामध्ये पसरली असल्याचं सांगण्यात आलंय. सदर ठिकाणी RTOनं पार्क केलेली वाहनं ठेवली होती. सुदैवानं ती वाचली आहेत, अन्यथा मोठ्या वित्त हानीला सामोरं जावं लागलं असल्याचं येथील उपस्थितांनी म्हटलं आहे. खेड नगर परिषद अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी त्वरित धाव घेत आग विझवत मोठी हानी होण्यापासून बचावलं आहे. खेड नगर परिषद अग्निशमन विभागातील फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार रसाळ, वाहन चालक विद्याधन पवार यांना आग विझवण्यात यश आलं आहे. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, परंतु उद्या महाशिवरात्री निमित्त खेडमधील खामतळे येथील शंकर मंदिर आणि क्षेत्रफळ नगर येथील क्षेत्रफळ मंदिर यांचं थेट प्रक्षेपण दीप वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहू शकणार आहात. सकाळी 6 वाजल्यापासून दीपवाहिनी चॅनेल नंबर 559 यावर आणि यूट्यूबवर देखील आपण थेट प्रक्षेपण पाहू शकणार आहात. तरी पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.